आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये हजारो कोटी रुपयांची कामं होत आहेत। मात्र या कामांमुळे विकास होण्यापेक्षा नाशिककरांना अडचणीचा आणि मनस्ताप जास्त सहन करावा लागतोय। त्यामुळे नाशिकचे महापौर आणि उपमहापौर रस्त्यावर उतरलेले आहेत। निकृष्ट दर्जाची कामं जिथे जिथे सुरू आहेत त्या ठिकाणी अधिकारी आणि कंत्राटदारांना बोलवून त्यांची झाडाझडती घेतली जात आहे। महापौर आपल्यासोबत आहेत। ताई, पाहणी करतात सकाळपासून काय काय आढळतंय? जिथे जिथे सेफ्टी नॉर्म्सचं पालन होत नाहीये, जिथे जिथे आपण बघत असाल की बॅरिगेशन्स केलेले नाही, हा अतिशय महत्वाचा आणि मेन रस्ता आहे, कारण तो नाशिक त्र्यंबकला जाणारा देखील रस्ता आहे। आणि या रस्त्यावरती आपण बघताय दोन्ही बाजूनी खोदलेलं आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बॅरिगेशन जे आहे, नुसती एक दोरी लावून दिली आणि कामट्या लावलेल्या आहे। अक्षरशः बाबळीचं झाड आहे, कुठे या निंबाचं झाडाची फांदी आहे, त्याला बॅरिगेशन आहे। तर अशा पद्धतीचं काम अजिबात अपेक्षित नाहीये। आम्ही आमच्या नागरिकांचं जे स्वास्थ्य आहे आणि जो जीव आहे तो धोक्यात टाकू शकत नाही। आम्ही ही धूळफेक नागरिकांबरोबर होऊ देऊ शकत नाही आणि म्हणून आज सरप्राईज दौरा खरा आम्ही लावला। सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही बघतोय, प्रत्येक कामाची पाहणी करतोय आणि आता आमच्या लक्षात आलेलं आहे की कोण कोण याला जबाबदार आहे। अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की अशा पद्धतीचं काम ज्यांनी इथे सेफ्टी नॉर्म्स फॉलो नाही केले त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणार आहे। आणि ज्या ठिकाणी जे काम अपेक्षित आहे, आता आपण बघू शकतात की इथे ड्रेनेजचं काम आहे, तर त्या ठिकाणी जर तिथे निकृष्ट दर्जाचं काम होत असेल, कारण हे एकदा खड्डे बुजवले गेले तर आतमध्ये नेमकं प्लास्टरिंग झालंय की नाही याची चौकशी कोण करणार? आणि मग जे आपण क्वालिटीचे ठेवलेले आहेत अधिकारी, ते नेमकं काय करताय असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। याला जबाबदार कोण आहे? म्हणजे खरं तर अधिकाऱ्यांचंही लक्ष असलं पाहिजे या गोष्टीकडे, तेही होते की आपण जर क्वालिटी टेस्टिंगसाठी आणि क्वालिटीसाठी एक जबाबदार अधिकारी इथे नेमलेले आहेत, बांधकामाचं काम आहे, तर नेमकं ते अधिकारी देखील काय करतात? त्याच्यामुळे ना याच्यातनं अधिकारी सुटणार आहे ना कॉन्ट्रॅक्टर सुटणार आहे। आणि अशा पद्धतीचं जर काम होत असेल तर निश्चितपणे आता याच्यावरती ठोस ऍक्शन घेणं, कारण आम्ही नाशिककरांनी निवडून दिलेले आहोत, एक जबाबदार पोझिशनवरती आहोत आणि ही जी पद्धत आहे काम करायची ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही। स्थानिक लोकप्रतिनिधी देखील इथे आलेले आहेत आणि आपण जे म्हणतो की लोकप्रतिनिधी हा नागरिकांचा आवाज आहे आणि तो जेव्हा आम्हाला सभागृहात ऐकायला मिळतो तर आम्ही अशा पाहणी दौऱ्यातनं हे जे काही अधिकारी तिथे चुकीच्या पद्धतीने मांडणी करतात किंवा कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं काम करतात, आम्ही यांचा असाच पर्दाफाश करू। काय त्रुटी आढळून येत आहेत, काय कारवाई होणार आहे? हा केंद्र शासन आणि राज्य शासन, नाशिक महानगरपालिका सिंहस्थाच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि कुंभमंत्री यांचं धन्यवाद देईल। साधारणतः सर्वात मोठा कुंभ यावेळेसचं नियोजन आहे 35,000 करोड रुपयाचं आणि हे सेफ्टी नॉर्म्स आहेत आमच्या महापालिकेचे। हा आविष्कार महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टरांनी हा घालून दिलेला आहे। मला हे यांनी या ठिकाणी एक बॅरिकेटिंग केलेलं आहे। हे बॅरिकेटिंग म्हणजे हा नवीन आविष्कार आहे। मला असं वाटतंय नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्या वर्क ऑर्डरमध्ये नियम घालून दिलेले आहे ते सगळे नियम धुळीस, यांनी धूळ तर प्रचंड झालेली आहे आणि ते नियम सुद्धा धुळीस मिळालेले आहे आणि ह्या पद्धतीने नाशिककर सफर होतोय, नाशिककरांना रोजचा त्रास होतोय। आमचे नाशिककर समजदार आहे, आम्ही सांगतोय का हा शाश्वत विकास त्या ठिकाणी होत आहे। माननीय मुख्यमंत्री सांगतायत, माननीय उपमुख्यमंत्री सांगतायत, परंतु यानंतर जी काही जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी आहेत, संबंधित जे कोणी एजन्सीज नेमलेले आहेत, मला असं वाटतं हे फेल ठरलेलं आहे। यांचं कोणाचंही नियोजन आपसात नाहीये आणि या ठिकाणी सगळ्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। हा जो 1-1 रुपया नागरिकांच्या करातून आलेले पैसे आहे आणि जर त्याचं शाश्वत काम या ठिकाणी होत नसेल, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अपेक्षित काम होत नसेल, तर त्याची जबाबदारी आमची लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि ही जबाबदारी भरून आम्ही सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी आज फिरतोय। अनेक गोष्टी या उघडकीस येत आहेत, पण गोष्टी उघडकीस येत आहेत, कारवाई काय होणार? नक्कीच आता याच्यावर नंतर आपल्याला कारवाई, ज्यांनी या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यांनी नॉर्म्स पाळलेले नाही, त्यांना नियमाप्रमाणे कारवाईला सामोरे जाणं आहे आणि तो कोणी असू द्या, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा अधिकारी असू द्या, अदरवाईज जे काही एजन्सी आपण देखरेखीसाठी नेमलेल्या आहेत पीएमसी त्या असू द्यात, अन्यथा तो संबंधित अधिकारी असू द्या, ज्यांनी याचं उल्लंघन केलेलं आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल, त्यांना कारवाई सामोरं जावं लागेल। चेंबर आपण बघतोय व्यवस्थित प्लास्टर पण नाही। हे चेंबर जर आपण बघितलं तर जो ज्याला अशिक्षित आपण म्हणतो त्याला सुद्धा चुकीचं दिसतंय, हे काम चुकीचं होतंय। आणि जे एवढे मोठमोठे इंजिनियर आहेत, एवढे मोठमोठे आपण शेकडो रुपये ज्या एजन्सीला दिले देखरेखीसाठी, ते म्हणतात चांगलं काम आहे, मग नेमकं तो अशिक्षित माणूस सांगतोय ते खरंय की जो सुशिक्षित माणूस सांगतोय ते खरंय? हे पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आणि
दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे. आणि मला असं वाटतंय ही धूळफेक आहे, ही धूळफेक सहन केली जाणार नाही. याच्यावरती ज्यांनी ही धूळफेक करून आणलेली आहे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल. आपण बघतोय आता गंगापूर रोड पासून महापौर उपमहापौरांचा हा दौरा सुरू झालेला आहे. यानंतर नाशिकच्या इतर 5 विभागांमध्ये अशाच पद्धतीने दौरे होणार आहे, सरप्राईज व्हिजिट होणार आहे आणि ज्या ज्या कामामध्ये हलगर्जीपणा आढळून येईल ते कंत्राटदार आणि त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी यांनाही कारवाईला सामोरं जावं लागेल. अर्थात आता ही कारवाई कधी आणि काय होते हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे, कारण कुंभमेळ्याची कामं ही दर्जेदार झाली पाहिजे ही प्रत्येक नाशिककराची अपेक्षा आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.